आज खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये मान खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यातला बोराटवाडी सारख्या एका छोट्या गावातला ज्यांचे वडील रेशन दुकानदार होते अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक तरणाबांड पोरगा मान खटावच्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये उतरतो। मान खटाव तालुक्यातला दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याची शपथ घेतो आणि आज त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व भागामध्ये पाणी देण्याचं पवित्र काम करतो। आणि असा तरुण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो। आणि आज आपल्या समोर जे गावगाड्याशी संबंधित खातं आहे अशा खात्याचा मंत्री म्हणून उपस्थित होतो। असे माननीय जयाभाऊ आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। जोरदार टाळ्या वाजवून आपल्या तालुक्याच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूया। शेतकऱ्यांच्यासाठी शेकडो केसेस अंगावरती घेणारा, शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वेळा जेलमध्ये जाणारा, शेतकऱ्यांच्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढणारा, सरकार बरोबर त्या काळामध्ये 2 हात करणारा आमचा सहकारी मित्र आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सम्राट बाबा, माजी अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा, माझे बंधू आणि या खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी रात्रंदिवस काम करणारे माननीय ब्रह्मानंद पडळकर सेठ, या तालुक्याचे भाजपाचे आमदार माननीय दाजीसेठ पवार, माननीय बाळासाहेब एरंडे, माननीय संदीप आबा, आटपाडीचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादासाहेब हुबाले, आपल्या विसापूर सर्कल मंडलाचे अध्यक्ष माननीय राजोपाध्याय साहेब, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, निलेश पाटील असतील, संग्राम भैया असतील, माननीय माणिक काका असतील, हे जे सगळे मंडळी आहेत। आता वेळ खूप कमी आहे त्यामुळे सर्व मंडळीची नावं घेत नाही, पत्रकार मित्र आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। खरं तर आज 22 तारीख आहे। महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा, उपेक्षितांचा, वंचितांचा आवाज, 18 पगड जातीला न्याय देणारा, बहुजनांना सोबत घेऊन काम करणारा, या महाराष्ट्रातला दुष्काळाला भूतकाळ करणारा आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि तरुणाचा हृदय सम्राट माननीय देवाभाऊचा आज वाढदिवस आहे। आपण सर्वांच्या वतीनं पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घालूया की महाराष्ट्राला निष्कलंक, चारित्र्य संपन्न, धुतल्या तांदळासारखा आणि महाराष्ट्राची दिशा बदलणारा, महाराष्ट्राचा नवशिल्पकार म्हणून देवाभाव हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत। त्यांना उदंड आयुष्य मिळावं अशी पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो। पांडुरंग हा गोरगरिबांचा, उपेक्षितांचा, वंचिताचा देव आहे। देशातले रांजल्या गांजलेली लोक पांडुरंगाला येतात आणि मागच्याच 8-10 दिवसापूर्वी पांडुरंगाची वारी झाली। आणि मित्रांनो, तुम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील, टीव्हीच्या माध्यमामध्ये, चॅनलवरती, यूट्यूबवरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती। आणि पहिल्यांदा असं घडलं, माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जयाभाऊंनी असं काम केलं की या वारीमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करण्याचं पुण्य काम हे जयाभाऊंनी केलं आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून जयाभाऊंना आणि देवाभाऊंना धन्यवाद देऊया। वारी तर परंपरेनं चालत आली आहे। जगामधलं हे एक आश्चर्य आहे, जगातल्या लोकांना उत्सुकता आहे। अरे बाबा, एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर तुम्हाला निमंत्रण द्यावं लागतं, पत्रिका छापावी लागते, फोन करावा लागतोय। आताच्या काळात व्हॉट्सअपवरती किमान तुम्हाला निमंत्रण द्यायला पाहिजे। साधा आपल्या घरात लग्न असलं तर पाहुणे रुसतात, घराची पूजा असली पाहुणे रुसतात, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला बोलवलं नाही। अरे पण या जगातला एकमेव असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाची पत्रिका निघत नाही, ज्या कार्यक्रमाला निमंत्रण द्यावं लागत नाही, तुम्ही या आषाढी वारीसाठी या असं सांगावं लागत नाही। लाखो लोक त्या वारीमध्ये येतात, त्या वारीमध्ये वारकऱ्याची सेवा करण्याचं पुण्य काम देवाभावना आणि जयाभावना लाभलं हे तुमच्या मागच्या कितीतरी
जन्माचं ते पुण्य असावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे। अरे वारीमध्ये एवढे वारकरी येतात, वारीमध्ये कुठं राहायचं, त्यांच्या शौचालयाची व्यवस्था, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था एवढं कधी होत नव्हतं। मी पंढरपूरला वारीला गेलो होतो, मी त्या लोकांचं ऐकत होतो। 2-3 कार्यक्रमामध्ये मी देवाभाऊंच्या आणि जयाभाऊंच्या सोबत होतो, त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या। पुण्यातून आळंदीतून निघाल्याच्या नंतर वारकरी उघड्यावरती राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी मोठमोठे मंडप, ज्या मंडपामध्ये हजारो लोक मुक्काम करू शकत होती, मला वाटतं 54 ठिकाणी अशी व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून जयभावानी देवभावानी केली होती। वारकरी आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी अंघोळीची व्यवस्था, स्नानगृहाची व्यवस्था इतकी मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा झाली होती। त्यांचे दवापाण्याची सोय, डॉक्टरांची सगळी व्यवस्था, आणि याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री चरण सेवा म्हणून वारकऱ्यांचं पाय दाबण्याची व्यवस्था, मॉलिश करण्याची व्यवस्था जयभाऊ तुम्ही केली, देवाभाऊनी केली। पहिल्यांदा असं घडतंय की वारकरी पायाला हात लावून घेत नव्हते। ते म्हणाले आम्ही इतकं चालतोय तर आमची सेवा मग आम्ही काय केलं देवासाठी। आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, युवा कार्यकर्ते लावले होते, त्यांनी विनंती केली की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की तुमची चरण सेवा आम्हाला करायची आहे। लाखो वारकऱ्यांची चरण सेवा ही आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली। हे पहिल्यांदा घडतंय आणि ते भाग्य जयभाऊंना मिळालंय। जयभाऊ सोलापूरचे पालकमंत्री आहेत। मी परवा बोलताना त्यांना म्हणालो की तुम्ही देवभूमी आहे, ती पंढरपूरचा पांडुरंग हा पंढरपूरला आहे, अख्ख्या जगाचं लक्ष तिथं आहे। जर्मनीची वगैरे रशियाची लोक आता वारीमध्ये आले होती। पंढरपूरचा पांडुरंग सोलापूर जिल्ह्यामध्ये, सिद्धरामेश्वर सोलापूर शहरामध्ये, अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं पवित्र मंदिर आहे। इकडं आलं का महालिंगराय आहे हुलजंतीला, हुंडूरला बिरोबा आहे, तिकडं आपल्या आरणला आपल्या सावतामाळी यांचं पवित्र मंदिर आहे। कितीतरी अशी पवित्र ठिकाणं सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि अशा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयभाऊंना मिळालंय। हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीमध्ये हे होऊ शकत नाही। कारण तुम्ही बघा, विचार करा ना, सामान्य कुटुंबात म्हणजे भाजप कोण आहे? भाजप अशी पार्टी आहे की ज्या पार्टीला कार्यकर्ता मालक आहे। तुम्ही दुसऱ्या पार्टीचा विचार करा, मुलायम सिंगाची पार्टी, समाजवादी पार्टी, पुढचा वारस अखिलेश यादव, सहज सांगू शकता तुम्ही। इकडे आता लालू प्रसादाची पार्टी, त्यांचा मुलगा वारस आहे। इकडे बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचा मुलगा वारस आहे। इकडे बारामतीकरांची पार्टी, त्यांचं तुम्हाला सगळं गणित माहित आहे। हे ठरलंय प्रत्येकाचं। परंतु भारतीय जनता पार्टीचा उद्याचा कोणी अध्यक्ष आहे भाजपमध्ये कुणीच सांगू शकत नाही। म्हणजे ही एकमेव भारतामधली कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या पार्टीचा आज संवाद मेळावा हा आपल्या इथं बिट्यामध्ये होतोय। तर या मेळाव्याला भाऊ आलेत। भाऊ, आता तुम्ही आमच्या सोबत ठामपणे राहणार आहे ते आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही, पण तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांना बळ येत आहे। कारण एवढा डॅसिंग तरुण तडफदार मंत्री आणि आमच्या जवळचे एकदम जीवाभावाचे, आणि त्यामुळे आम्हाला कुठली कसली अडचण येणार नाही हे आमच्या खानापूर तालुक्यातल्या, आटपाडी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना वाटतंय। खानापूरमध्ये हे जे सगळे जे लोक आहेत का नाही, यांच्या पाठीमागे ठाम उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही 100% आमच्या बाजूने ठामपणे उभा राहाल याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही, अजिबात आम्हाला चिंता नाही। आमचा दुष्काळ हटवला देवाभाऊनी। अरे शक्य नव्हतं। नागनाथ अण्णा नायकोडे आम्ही शाळेला असताना त्यांची पाणी परिषद व्हायची आटपाडीला, त्यामध्ये खानापूर, तासगाव, कवटेमंकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा, आटपाडी, इकडे कडेगाव, नंतर तुमचं मान, खटाव, फलटण, माळशिरसचा अलीकडचा भाग, कोरेगाव, इतक्या सगळ्या तालुक्यातली लोक आटपाडीला यायची आणि पाणी परिषद व्हायची। आणि त्या पाणी परिषदेमध्ये आम्ही शाळेला असताना भाषण ऐकायचो की कृष्णा नदीचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे। अरे आमच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडायचा की आटपाडीतनं भिवघाट चढल्यावर मग खानापूर येतंय, खानापुरातनं पुढे गेल्यानंतर परत एक डोंगर उतरल्यानंतर तिकडे कृष्णा नदी येते, हे पाणी आम्हाला कसं काय मिळणार? लोक म्हणायचे हे कसं काय शक्य आहे? परंतु नागनाथ अण्णांनी हे आम्हा सगळ्या लोकांच्या मनामध्ये स्वप्न पेरलं आणि देवाभाऊनी हे सत्यामध्ये उतरवलं। धन्यवाद देतो आम्ही देवाभाऊंना। दुष्काळी तालुक्यातली लोक, त्याला अनेक
लोक सांगणार आम्ही हे केलं आम्ही ते केलं. देवाभाऊ 2014ला जर मुख्यमंत्री झाले नसते तर या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यांचा दुष्काळ मिटू शकला नसता. नाहीतर आधी 50 कोटी 100 कोटी 150 कोटी, अरे 150 कोटीत काय करायचं, ह्या वड्यापासून त्या वड्यापर्यंत सुद्धा उकरणं होत नव्हतं. 150 कोटी आले का नुसते ते कॉन्ट्रॅक्टरचेच पैसे जायचे. देवाभाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान सिंचाई योजनेमधून मला वाटतं तेव्हा 49,000 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी आणले आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवण्याचं काम केलं. आता टेंबूला 7,000 कोटी तुम्ही दिले. देवाभाऊ तेव्हा जलसंपदा मंत्री होते. परंतु भाऊ मला तर तुमचं एवढं कौतुक वाटतंय. मला आठवतंय तेव्हा ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि तुम्ही बोट आणली होती तिथं आणि त्या दुष्काळी तालुक्यात बोटिंग झालं, त्याची मोठी न्यूज झाली होती. आज तुम्ही तिथं तारडी योजना कंप्लीट केली. तिथं आज उरमोडी योजनेचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. तिथं जिह्या काट्यापूरचं तुम्ही काम अंतिम टप्प्यामध्ये आणलंय. टेंबू नव्यानं तुम्ही 7,000 कोटी घेतले, त्यातलं बरंच पाणी हे खटावानी मांडला जाणार आहे. पण तुम्हाला अजून टेंबू योजनेचं किंवा तारडीचं जनक वगैरे कोणी म्हणत नाही. अजून त्या जागा रिक्त आहेत. तिकडं सांगोल्यात पण पाणी गेलं, तिकडं पण कुणी जनक नाही. कडेगावला कोण आहे का बाबा तुमच्या योजनेत जनक बिनक काय ना नाही ना अजून कुणी. महाराष्ट्रामध्ये इतकं सगळी कामं झाली, परंतु जे काम देवाभाऊनी केलंय ते काम दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही. मी देवाभाऊंचं कौतुक का करतो, आज वाढदिवस आहे त्यांचा. अरे महाराष्ट्राला मिळालेला हा कोहिनूर हिरा आहे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा माणूस आपण जपला पाहिजे. त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जातं. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये जातीवाद होतो तेव्हा टार्गेट करण्याचं काम केलं जातं. मी विधानसभेमध्ये माननीय सदाभाऊंनी मी एक विषय आणला होता. काय विषय आणला होता? दूध भेसळ होतीये. सभागृहामध्ये आम्ही सगळ्या आमदारांची भाषणं ऐकायचो की दूध भेसळ होतीये. आमचा शेतकरी म्हणतोय दुधाला दर पाहिजे, दुधाला आमच्या दर मिळाला पाहिजे. आमची आई, आमची बहीण, आमचा वडील, आमचा भाऊ रात्रंदिवस शेतामध्ये राबतोय आणि मग संध्याकाळी धारा काढतोय, सकाळी धारा काढतोय. शानघाण काढणं, त्याला वैरण घालणं, त्याला फेण बळून घालणं, त्यांचा दिवस रात्र त्यामध्ये जातो आणि मग त्याला 30 रुपयाचा दर मिळतो. म्हणजे फॅटवरती आहे तो दर. 30 असेल, कुणाला 35 असेल, कुणाला 40 असेल. परंतु जेव्हा आमचं 1 लिटर दूध तिथं जातं तेव्हा हे प्रस्थापित डेअरीवाली लोक त्याचा 5 लिटर 7 लिटर 10 लिटर करतील. आम्ही तुम्हाला दाखवला. कोण आहेत ही लोक? महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहेत? नंबर 1 ला मराठा समाजाचा शेतकरी आहे. शेतकऱ्याला जात नसते, परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, अरे या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करताय? कुणाच्या डेऱ्यात या महाराष्ट्रामध्ये? या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत. 1 टँकर गेला का त्याचा 2 टँकर करणं, 1 टँकर दूध गेलं का त्याचं 3 टँकर करणं. कसा दर मिळणार शेतकऱ्याला? कोण नुकसान करताय तुमचं? सरकार करताय? सरकार नुकसान तुमचं करत नाही. हे जे दूध डेअरीवाले आहेत 1 लाख लिटर 1.5 लाख लिटर 2 लाख लिटर 5 लाख लिटर, अरे मसरत एवढी नाहीत, गया तेवढ्या नाहीत. मग एवढं दूध होतंय कुठनं? केमिकलनं तुम्ही दूध तयार करताय. इकडं शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि तिकडं जो दूध त्याला पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय. या सगळ्या विषयाकडे तुम्ही आम्ही बघण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आम्ही बघा. जयभाऊंकडे माझी विनंती आहे, मी 2 मिनिटच बोलतो. भाऊ तुमच्याकडे इतकं मोठं खातं आलंय आणि गावगाडा सुजलान सुफलान करण्याची जबाबदारी मोठी तुमच्याकडे आली आहे. आणि मी तुम्हाला 2-3 वेळा बोललो, तो विषय तुम्ही मनावरती घ्या. गावामध्ये जी मोठी गाव आहेत तिथं 12 बलुतेदार लोक खूप राहत आहेत. 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत आहेत. 3री पिढी गेली, 4थी पिढी गेली, त्यांचं घर मोठं झालं नाही आणि त्यांना अंगण नाही. एखादा लग्नाचा कार्यक्रम करायचा तर त्याच्यानं 50,000 1 लाख रुपये मंगल कार्याला द्यायला नाहीत. आपच्या विट्यामध्ये तर मंगल कार्याला 1 लाखाच्या खाली मिळतच नाही. आणि म्हणून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा अशी एक योजना आणा की गावगाड्यातल्या गरीब माणसाला स्वस्तामध्ये 5,000 रुपयात 10,000 रुपये चांगलं मंगल कार्यालय उपलब्ध होऊ शकतं. पहिल्यांदा 200 100 पहिल्यांदा प्रयोग करा आणि मग जर ते योग्य वाटलं, लोकांना त्याचा जर चांगला फायदा झाला तर ती योजना तुम्ही राज्यभर लागू करावी. ही योजना जर तुम्ही लागू केली तर गरीबाच्या घरातलं सुद्धा लग्न हे चांगल्या मोठ्या कार्यालयामध्ये होऊ शकतं. आणि तुम्ही हिम्मतवान आहात, तुम्ही धाडसी आहात. तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय. 1दा नाही 2दा नाही 3दा नाही 4 वेळा तुडवलंय. मंत्री झाल्यानंतर आता सदाभाऊले पोटात काळा उठल्या. लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही त्यांचं बाप निघाला.
तुम्ही शांत राहून असा गेम करून टाकला की आता वाचवा 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 म्हणायची वेळ लोकांच्या वरती आलेली आहे। अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं, प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय, त्याला पहिला बदनाम करा, त्याला एकदम थिल्लर करून टाका। अरे तुमच्या 3-3, 4-4 पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कोणी बदनाम करायचं नाही, परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी माणूस आला तुमच्या विरोधात आवाज उठवायला लागला तर त्याला डॅमेज करून टाका, त्याच्या चारित्र्यावरती संशय घ्या, त्याला काहीतरी नावं पाडा किंवा त्याच्यावरती कुठंतरी गुन्हे दाखल करा, अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत। भाऊ आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, आम्ही काय फार मोठे कुणी आहेत अशातला भाग नाही, देवाभाग तर सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत, सदाभाऊ असतील, मी असेल, आम्ही तुमच्या बाजूनं कायमस्वरूपी कधी कसलाही प्रसंग येऊ द्या आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे। तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही, आम्ही छातीचा कोट करू। देवाभाऊ साठी तर आम्ही बाजीप्रभू सारखं लढायला आम्ही तयार आहे। जोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे म्हणले माझा राजा जोपर्यंत गडावरती जात नाही, छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत गडावरती जात नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही। आम्ही असे लढणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही तुमच्या सोबत ठामपणे आहे, देवाभाऊंच्या सोबत ठामपणे आहे। काय लोकांना वाटत असेल गोपीचंद असा बोलतो, गोपीचंद तसा बोलतो, आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही। 25 तारखेनंतर कोण म्हणले आम्ही असं करणार आहे तसं करणार, ठीक आहे, तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो। माझ्या भूमिका स्वच्छ असतात, माझ्या भूमिका स्पष्ट असतात। परवा मी रायगडला गेलो, रायगडला गेल्यानंतर मुक्कामी गेलतो, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज रायगडावरनं स्थापन केला आणि त्या ग्रामपंचायतचं नाव विचारलं तर त्या ग्रामपंचायतचं नाव होतं छत्र निजामपूर। आता सांगा, अरे ज्या शिवाजी महाराजांनी मोगलांना उद्ध्वस्त करून टाकलं, औरंगजेबाला नाकी नऊ आणून टाकलं, त्या राजधानीचं नाव हे निजामपूर कसं काय असू शकतं? किती मोठं षडयंत्र आहे बघा। अरे आमच्या राजाची राजधानी छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये कशी काय असाल? 29 तारखेला हा विषय लक्षात आला, 30 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंना भेटलो, माननीय जयाभाऊंना जाऊन भेटलो आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा। अरे 30 तारखेला भेटलो आणि 18 तारखेला 4:30 ग्राम विकास खात्याचे मंत्री आणि देवाभाऊंनी आदेश दिला आणि छत्र निजामपूरचं नाव बदललं आणि रायगड ठेवलं। किल्ले रायगड करायचंय त्या ग्रामपंचायतीचं नाव, टेक्निकल विषय होता, पण मी तुम्हाला सांगतो विश्वासानं, देवाभाऊ आणि जयाभाऊ, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालत नाही, त्या विचारावरती चालावं लागतं, त्या विचारानं वागावं लागतं आणि माझा नेता देवाभाऊ आणि जयाभाऊ या बाबतीमध्ये अत्यंत तंतोतंतपणे वागले आणि 18 दिवसाच्या आतमध्ये छत्र निजामपूरला माती देऊन टाकली आणि रायगडवाडी ग्रामपंचायत निर्माण केली। हे पुण्याचं काम आहे भाऊ। किती मंत्री झाले असतील ह्याच्या अगोदर, कुणाच्याही विषय हातात आला नाही, पण तो तुमच्या विषय हातामध्ये आला। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये ते काम होण्याचंच होतं, नाहीतर तिकडे बघितलं औरंगाबादचं नाव बदलायला किती वर्ष गेली। 88 ला बाळासाहेब बोलले होते की मी आता इथून पुढे औरंगाबाद म्हणणार नाही, मी संभाजीनगर म्हणणार। ते नामांकन झालं 2022 ला देवाभाऊंच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये। म्हणजे तुम्ही तर 18 दिवसात बदलली। बाजूला बसलेत सदाभाऊ, ईश्वरपूरची मागणी किती वर्षाची आहे सम्राट बाबा? किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे? माग मी आणि भाऊ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, म्हणले बदलून टाकू, साहेबांचा आदेश म्हणल्यावर काय, आता आपलं खानापूर पण बदलायचंय, चिंता करू नका। सुलतान गादेला काय नाव द्यायचंय? सुलतान गादेतल्या लोकांना माझी विनंती आहे, बैठक घ्या। हे असे सुलतान बिलतान इथं चालणार नाहीत, खानमीन इथं चालणार नाहीत। जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या, आम्ही 100% नाव बदलून घेऊ। ईश्वरपूरचं नाव सुद्धा 18 तारखेला बदललं बाबा। काय काय गड्यांच्या तळपायच्या मस्तकात गेली, झोप उडाली, ते जाऊन मला न विचारता कसं काय केलं? अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत, लोकभावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केलं। मी काल कुठंतरी YouTube वरती बघितलं, हिरवा साहेब म्हणतोय की मला ईश्वरपूर मान्य नाही, त्यानं पुढे केलंय, ज्याला बोलायला येत नाही सदाभाऊ त्याला पुढे केलेलं आहे, त्यांना ईश्वरपूर नको आहे,
अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं ठेचूनच काढलं जाईल, ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे, ही आपल्या सर्वांची भूमिका आहे। भाऊ एकच वाक्य बोलतो, संताजी घोरपडे यांचं स्मारक तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचं जन्मगाव हे आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळं तुमची जबाबदारी वाढती आहे। संताजी आणि धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जातीवंत मावळे होते की मोगलांना च्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे, मावळ्यांना तर दिसत होते। आणि त्या संताजींचं स्मारक आमच्या भाळवणीमध्ये करायचं आहे, ते दुर्लक्षित आहे स्मारक, ते स्मारक आणि तुम्ही तिथलं स्मारक तुमच्या तिथलं, हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। रेवण सिद्धाचं पवित्र मंदिर खानापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खानापूरला येतात रेवण सिद्धाचं, आणि बानूरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, स्वराज्याचा तिसरा डोळा, मी बाबा रायगडावरती गेलो होतो, माझी छाती अभिमानानं भरून आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता, ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे, त्या खोलीकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना जिजाऊ महासाहेबांना होती, आणि तिसरा माणूस होता त्या माणसाचं नाव होतं बहिर्जी नाईक, त्या माणसाचं नाव होतं बहिर्जी नाईक, आणि त्या बहिर्जी नाईकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे। देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना, सदाभाऊंनी मला आदेश दिला की बहिर्जी नाईकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे। भाऊ आम्ही आमच्या परीने केलाय, आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ, म्हणजे तिकडं मोसाद जी संघटना आहे ना इस्रायलची, त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे? बहिर्जी नाईक आहे। आमच्या लोकांना माहित नाही, अरे बहिर्जी नाईक कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता, तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, काही कळत नव्हतं, आणि जेव्हा भेटायला येणार तेव्हा बहिर्जी नाईक म्हटले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा ते कळालं पाहिजे, आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती। त्या काळात त्यांनी असा पडदा उपलब्ध करून घेतला होता, छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा, अफजल खानाला महाराज दिसत नव्हते। छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडूनच अंदाज घेतला त्याचा कोतळा कसल्याही परिस्थितीत काढायचाच, आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले। हे सगळं प्लॅनिंग बहिर्जी राजांनी आणि दोघांनी केलं होतं। इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, आणि ते दोन कामं हे महाराजांशी रिंगडीत काम आहेत, ती तुमच्या हातून व्हावीत एवढीच तुम्हाला विनंती करतो, आणि भाऊंना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं।